हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहेत सगळे? मस्त ना. तर सकाळ झालेली आहे आणि सध्या एवढी थंडी पडलेली आहे ना की सकाळी उठायचं मन नाही करत, पण करणार काय, उठावं तर लागतं कारण आपल्या मुलांचा डब्बा असतो, त्यांना शाळेत जायचं असतं. त्यामुळे मग किती थंडी असली तरी त्यांनाही उठावंच लागतं आणि आपल्यालाही उठावंच लागतं. तर ना जेव्हा मी सकाळी उठून स्वयंपाक करते ना तेव्हा मला माझे शाळेचे दिवस आठवतात. ते म्हणजे जेव्हा मला शाळेत जायचं असायचं तेव्हा पण मी उठायची आणि आता लेकीला शाळेत जायचं आहे तेव्हा पण मला उठावंच लागतं. म्हणजे मग मला आराम कुठल्या वेळेत भेटेल आणि कुठल्या वेळेत असं असेल की मी लेट उठू शकेल. मला हा प्रश्न पडलेला. तर उठली, त्यानंतर मग फ्रेश वगैरे झाली आणि किचन पुसून घेतलं सगळ्यात अगोदर. त्यानंतर सुरुवात केली डबा बनवायचा, म्हणजे भाजी चपाती द्यायची होती कारण इकडे कंपल्सरी भाजी चपाती द्यावीच लागते. त्यामुळे मग मी भाजी चपाती देते आणि माझ्या लेकीला पण तेच आवडतं. इतर काही बनवलं तरी तिला ती भाजी चपाती हवीच असते. त्यापेक्षा तीच बनवलेली मला परवडते. म्हणून मग सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घेतले आणि थोडेसे ते थंड होईपर्यंत भाजीला फोडणी देण्याची तयारी केली. तर कढई मस्त गरम झाली होती. त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं आणि लसूण टाकला. थोडासा टेचून टाकलेला आहे लसूण. मस्त असं थोडंसं लालसर झाला, थोडंसं लाल करायचं, करपवायचं नाही, थोडंसं नॉर्मली लाल झाला की त्यामध्ये एक कांदा जो आहे तो कापून आपला त्याच्यामध्ये घालायचा. तो पण मस्त असं थोडंसं गुलाबी होईपर्यंतच परतून घ्यायचं, जास्त काही परतत बसायचं नाही त्याला पण. तर कसं आहे ना, भाजीची तयारी रात्री करून ठेवली ना की मग सकाळी आहे ना तिला बनवण्याचं टेन्शन येत नाही. आणि काय मग कधी कधी दोन, म्हणजे तसं तर डेली 2च डबे असतात, पण मी कधी कधी ॲडजस्ट करते. ते तुम्हाला जर ते बघायचं असेल तर पुढे तुम्हाला कळेलच, माझा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर. तर मग मस्त असं कांदा पण लाल झालेला आहे, त्यामध्ये आहे ना भाजी जी आहे ती घालून घ्यायची. आता शेपूची भाजी जी आहे सॉरी शेपूची भाजी आहे ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची. आणि शेपूची भाजी आहे ना ही लास्टला मी अशी त्याच्यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर मग मी तोपर्यंत मिरची आणि नाही सॉरी त्याच्यानंतर आहे ना थोडीशी मुगाची डाळ जी फक्त धुवून टाकलेली आहे, तिला काही मी भिजत वगैरे ठेवलेलं नव्हतं, फक्त धुवून आणि टाकलेली आहे. त्यानंतर मग चवीनुसार मीठ टाका आणि आता मिक्सर लावून जे आपले शेंगदाणे आणि मिरची आहे ती वाटून घ्यायची आणि ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मस्त अशी मिक्स करून घ्यायची. आणि छान अशी बारीक गॅसवर झाकण ठेवून मंद गॅसवर एकदम तिला शिजू द्यायची, म्हणजे तिच्यातली डाळ पण शिजते आणि भाजी पण छान शिजली जाते. तर तुम्हाला जर शेपूची भाजी आवडत नसेल किंवा तुमच्या घरात जर खाणारं कोणी नाटक करत असेल तर अशा प्रकारे डाळ घालून बनवून बघा, नक्की आवडीने खातील. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो पण करा. तर भाजी मस्त बनायला ठेवली आणि झाकण ठेवून मस्त अशी ठेवायची. तोपर्यंत मग मी लगेच पीठ मळून घेतलं, कारण चपाती भाजी बनवायची होती, फक्त भाजी द्यायची नाही, चपाती पण द्यायची आपल्याला. म्हणून मग पीठ मळायला घेतलं आणि पुढचं मग चपात्या बनवायचा देखील प्रोसिजर सुरू केला. तर बरेच दिवसापासून ना मी विचार करत होते की तुम्हाला एक गोष्ट विचारायची. कारण मी आता जेव्हा दिवाळीला माहेरी गेले, मैत्रिणींना भेटले ना, तेव्हा मला असं म्हणजे माझ्या डोक्यातून जी गोष्ट गेली होती इतके दिवसात की PFचे पैसे माझे जे असतील ते घ्यायचे. तर मी ते लग्नानंतर आहे ना विसरून गेलेले, म्हणजे आता जवळपास मला जॉब सोडून 10 वर्ष झालेले आहेत. तर मला ते ध्यानातच नव्हतं की माझं PF पण कट होत होतं. तर आता जर मी त्याच्यासाठी अप्लाय करायचं असेल तर कसं करायचं, किंवा तुमच्याकडे काही आयडिया असेल की आता भेटू शकतं की नाही, की गेले ते पैसे, तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण मला तरी सध्या आणखीन काही सुचत नाही आहे, पण मी विचार करते की एकदा विचारपूस करून बघावी जिथे आपण करत होतो जॉब. तर मला काही प्रोसिजर असेल तुमच्याकडे त्याचं तर नक्की मला कमेंट करून सांगा. तुमची तेवढी मदत माझ्यासाठी खूप मोठी होईल. तर त्याच्यानंतर मग पीठ मळायला घेतलं. मी बऱ्याच दिवसापासून असं विचार करत होते की मी तुम्हाला विचारेल किंवा मला इथनं काहीतरी सोल्युशन मिळेल. तर फक्त 4 चपात्या मी जी पहिली चपाती असते ती कधी नायराला देत नाही, त्यामुळे मग मी नेहमी 4 ते 5 चपात्या करून घेते. तर मग सगळ्यात अगोदर पीठ जे आहे 4च चपातीचं पीठ हे केलं आणि बाकीचं पीठ तसंच ठेवलेलं, जेणेकरून मी आल्यावर करेल. कारण 7:30ला मला शाळेत सोडायचं असतं, त्यामुळे तयारी पण करून घ्यायची असते तिची, म्हणजे करायची असते. त्यामुळे मग जास्त काही मी याच्यात पडत नाही. 4 चपात्या तर बनवूनच घेते, कारण मला स्टार्टिंगची चपाती तिला द्यायची नसते पहिलीवाली.
म्हणून मग मी 4 चपात्या बनवून घेते आणि मग मस्त अशा 4 चपात्या भाजून घेते आणि मग मी आज तिला एक डब्याला मी जे दिलं होतं तर मी आहे ना तिला ही सवय लावलेली आहे की म्हणजे मी असं वेगळं काही नाही बनवलं ना तर मग मी भाजी आणि चपाती तर बनवलेलीच असते. मग मी शॉर्ट ब्रेकच्या टिफिनला आहे ना चपातीवर भाजी लावते आणि मस्त असं त्याचा रोल करून देते आणि ते ती खूप आवडीने खाते आणि मला पण ते देण्यामध्ये तिला खूप आवडतं कारण तेच ती जास्त आवडीने खाते भाजी आणि चपातीचा रोल. मग कुठलीही भाजी असेल ना तरी त्याचा रोल बनवून शॉर्ट ब्रेकला त्याला असं रोल करून आणि आहे ना भाजी थोडीशी मॅश करून त्याच्यावर लावून आणि मग त्याचा रोल बनवून आणि कट करून दिले ना रोल तर मग ती खूप छान आणि आवडीने खाते. त्यामुळे मला पण ते द्यायला आवडतं. तर मग कधी मला गडबड झाली आणि नाही दुसरं काही बनवता आलं तर मग मी तेच ऑप्शन असतं माझ्याकडे तेच करून देते. कारण कसं असतं ना सोमवारी माझा उपवास असतो, मंगळवारी माझा आणि आईंचा उपवास असतो आणि मग राहतात 3च जणं 2च जणं असं जेवायला असतात. त्यामुळे मग जास्त काही नाश्ता आणि जेवण असं वेगळं करत बसलं ना की मग थोडंसं जेवणाचं हे होऊन जातं त्यामुळे प्रॉब्लेम होऊन जातं. त्यामुळे मग आहे ना थोडंसं विचार करून कारण आपण कमवतोय कशासाठी तर पोट भरण्यासाठी आणि जर मग आपण तेच अन्न वाया बाबू घालवलं तर चांगली गोष्ट नाही आहे ना. ए बाबू मग मी लगेच तिचा डबा भरला आणि तिला उठवायला आले. तर ती बघा एकच आवाजामध्ये उठते. मला कधीच ती त्रास देत नाही. जेव्हा मी उठवायला येते ना ती लगेच उठते. एका आवाजात उठते. त्यानंतर मी मशीन लावेपर्यंत ती ब्रश वगैरे करून घेते आणि मग पुढे तिची तयारी करून घेतली. अंघोळ वगैरे घालून आणि तिला तयार करून घेतलं. तशी ती अंघोळ पण करते. पण शाळेत जायची घाई तेवढी असते तर तिला त्या वेळेत तेवढ्या घाईत होत नाही. तरी कधी ॲडजस्ट करण्यासाठी करते. मग मी तिला आज तयार करून घेतलं आणि मी विचार केलेला पुढचा ब्लॉग शूट करेल. पण मी मोबाईल आहे ना चुकून घरीच राहिला आणि मी दुसराच भलता मोबाईल उचलून घेऊन गेले. त्यामुळे ह्याच्या पुढचा व्लॉग नाही आहे.